नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. झाली का चहा पाणी? काय चालली आहे? मग काय चाललंय इकडं? चालली मी स्वयंपाकाची तयारी. आज आपल्याला कशाची भाजी बनवायची बा दाखवतो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं. ही आहे पहा चिल्याची भाजी. ही मी आता मेथीच्या भाजीसारखीच नीट करून घ्यायची. नीट करून घेतली. आता हिला चिरून घेते. चिरून घ्यायची, पहिले धुवून घेते, चिरून घेते, शिजू घालते. चला पाहत राहता मी शेवटपर्यंत. व्हिडिओ तुम्हाला माहीतच पडेल चिल्याची भाजी कशी बनवते तर. आणि कोणी चिल्याची भाजी खाल्ली आणि कोण मी बनवल्याच्या नंतर बनवून खाणार आहे हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी बनवते, दाखवते तुम्हाला बनवून कशी बनवायची, कशी खायची. ताईला पण आवडत नाही आहे चिल्याची भाजी. ती पण खाती का नाही खाती काय माहिती. तिला दाखवू आपण अशी बनवून खायची म्हणून सनी. चला पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. झाला चहा पाणी? तुमची झाली चहा पाणी? हा आमची झाली चहा पाणी. मम्मी पप्पाची पण झाली चहा पाणी. आज काही घासपूस घासपूस घेतली. आता भाजी धुवून सनी आता चिरून घेते. आणि आमच्याकडे चिल्याची भाजी म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते ते पण कमेंट मध्ये सांगा नक्की. तुझ्याकडे काय म्हणते ते पण सांगा मंडळी. तर मी तर आता उठलोय, तर मी आता माझं आवडतो मला सगळं. म्हणून मम्मी दाखवते तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय. तर चला. हे पाशी चिरून घेऊ राहिली मी आता भाजीला. अशी चिरून घ्यायची. आपल्याला कुकरमध्ये शिजू घालायची. कुकरमध्ये शिजू घालतानाच आपल्याला जरशी थोडी ही टाकायची, मुगाची डाळ टाकायची. पण मला वाटतं मुगाची डाळच नाही आपल्याकडे, पिवळी हरभऱ्याची टाक. हरभऱ्याची टाकू का? जे आहेत त्या टाकून दे घरात. नाही मग डाळ कॅन्सल करू आपण. आपल्याला चणपीठ टाकायचंय. चणपीठ टाका. शेंगदाणे टाक आम्हाला. इकडून मंडळी बघा, मम्मी फक्त म्हणली की शेंगदाणे टाकायचे. लगेच बाहेरून आवाज आला पप्पाचा, शेंगदाणे टाकायचे नाही म्हणून. फक्त म्हणायचंच काय माहित. बरोबर रिएक्शन येते सगळ्यांची. मी तर डाळ टाकू, शेंगदाणे टाकू, बेसन टाकू, काही टाकू, आपल्याला फक्त खाण्याशी मतलब आहे. डाळ टाकते म्हणजे डाळीनं काय होतंय, जास्त चुनपीठ टाकायचं काम पडत नाही. जास्त चुनपीठ टाकलं काय होतं, लगेच बेसनासारखी बनती. तर जास्त नाही टाकायची आपल्याला, एवढीच डाळ टाकायची. मुगाची डाळ असली ना तर मुगाच्या डाळीने पटकन घटपणा येतो. तिला थोडा टाइम लागतो शिजायला. पण टाकू आपण मुगीचा. टाकू दे ना 2-4 शेंगदाणे. नको, जमत नाही मला शेंगदाणे भाजी म्हणजे चांगले लागते, ते टाकूच देत नाही. आपलं खाणं दुसऱ्याच्या मर्जीनं जेवण खावा लागतंय. आपल्याला स्वयंपाक बनवायचा ते म्हणतील तसा बनवायचा. आपल्याला खायची इच्छा झाली तरी बी नाही खायचं. असंच आहे. चला आता शिजू घालून झाकण लावून घेऊ आपण 2-4 शिट्ट्या. म्हणजे आपली डाळ पण गाळ होईल. तुम्हाला कोण नाही खा म्हणलं, मी म्हटलं खा हे करून हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. तेव्हा आता मिक्सर मधून काढू. इकडे कांदा पण टाकला, थोडा फोडणीला आपल्याला कांदा पण टाकायचा. चालले तुम्ही आता जा. मातीच्या घरात भरलेली माती नेली आपली कोण. पहा आता आपली भाजी कशी शिजली दाखवते मी तुम्हाला. हे पहा अशी मस्त शिजली आता भाजी. आता केली तिची फोडणीची तयारी. इकडं तेल टाकलं, मोहरी, जिरे आणि कांदा हे असं टाकून घेतलं. टाकताना तुम्हाला दाखवायला इथं कोणीच नाही आहे. पुरं काय सकाळी ते त्याच्याच कामात राहतात. त्याच्यामुळं मला मोबाईल नाही धरता आला. इथं लावायला पण काही नाही. त्याच्यामुळं टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवले. चला. तर मंडळी मी गेलो होतो जरा बाहेर गेलो. आता घरी आलोय. तर इकडं बघा, घरी आलो तर मी काय बघतोय, आपला स्वयंपाक बघा आता कुठं चालू आहे. बघा आपला स्वयंपाक चालू आहे आज बाहेर चुलीवरती. कारण आपला संपलाय गॅस. त्याच्यामुळे आता करावं लागणार चुलीवरती. स्वयंपाक करता करता संपलाय गॅस. भाजी शिजली, भाजीची फोडणी दाखवली तुम्हाला.
लगेच पाहते भाजी टाकायची त्याच्यामध्ये तर लगेच गॅस शिजलाय. गॅस शिजवून गेला. आणावं लागलं बघून लगेच इथं चुलीवर मांडलंय. आता चुलीवर चाललाय. आता चुलीवर स्वयंपाक. आता भाजी कळली की चपात्या करून घेऊ. कामाला बी जायचंय. टाइम झालाय. चला वरून आवाज येईन आता. पाणी मारा जायचंय मला. आता गॅस असता नाही येणार. आज बुक केला इथं. आज कशाचं येतोय सांगितलं होतं पहिलंच तुला मी त्याला सांगितलं होतं 8 दिवसांआधी हिवाला गॅस बुक करायला सांग भाऊला म्हणून सनी ते फोन घेऊन आलता. काय आलतं मग? काय माहिती त्याला नाही करता येत ना भाऊ. मला म्हणलंच नाही त्यो. ते तुझ्याकडे चालता फोन घेऊन सनी. मला म्हणला का? नाही म्हणला. इकडे आंघोळ करत बसलोय. मला म्हणतं गॅस बुक करायला सांगितलं होतं पण मला म्हणलंच नाही त्यो. त्याला सांगितलं होतं की गॅस संपना आता. कसं चालेल दे पण आता काय करू. आहे ना आपल्याकडे चूल. येईलच गॅस गोळ्या पळून नाही चालला गॅसवाला पण. आहे ना येणारच आहे. टाइम लागतोय ना. हा काय थोडा टाईप आहे. तर करतो तूच आम्ही चुलीवर. अशी मस्त कढली आता आपली भाजी. चिल्ल्याची भाजी मंडळी खाऊन बघ नाही आपल्याला कशी झाली तर. चुनपीठ टाकल्यावर कमी जसं. अच्छा डब्याला चिल्ल्याची भाजी आहे हा का? बर रव्याला चिल्याचीच भाजी. ओके ठीक आहे. तू घरात नेऊन सण. तर मंडळी बघा सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे. मम्मी गेली बघा आता पाणी मारायला. मी पण जेवायला बसलोय. ताट घेतलं मी वाढून. बघा आपली घरगट्ट्याची कायची भाजी होती मला भाजीचं नावच नाही आठवलं मंडळी. आता चिल्याची. हा चिल्याची भाजी बनलेली मम्मीनं आपली. चिल्याची भाजी मी खाऊन पाहिली. चांगली बनलेली मंडळी. नक्की तुम्ही पण बघून बनवून बघा कशी बनते ते सांगा. मम्मी गेलेली पाणी मारायला. मम्मीचं येईनच पाणी मारा झालं मम्मी येईन घरी. मग मम्मी जेवण वगैरे करेल. मी पण जायचं मला पण जायचं आहे आता कॉलेजला. तर चला मंडळी